मंडळी, आपल्या घराला कुणाची तरी नजर लागते. ज्यावेळी आपलं चांगलं होतं, आपल्याकडे पैसा येतो आणि आपली माणसं घरातली कष्टाने काम करतात आणि आपला नावलौकिक होतो, आपलं देव सगळं चांगलं करतो, त्यावेळी आपल्या घराला नजर लागते. आणि साहजिक आहे, चांगलं झाल्यावर वाईट करणाऱ्यांची संख्या काही कमी नसते. भरपूर लोक आपलं वाईट करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच मंडळी आपल्याला काही लोकांची नजर लागते. आता ही नजर आता खरं पाहायला गेलं तर आपण समोरच्या नजरेला काही करू शकत नाही. नजर लावणं हा काही माणसाचा गुणधर्म असतो, त्याला आपण काहीच करू शकत नाही. जसं चिंचेचं झाड पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं, अगदी त्याचप्रमाणे काही लोकांना आपली प्रगती पाहिली की त्यांना नजर लावण्याची सवयच असते. मग मंडळी, आपल्या घराला जर कोणाची नजर लागली असतं तर ती नजर कशी काढायची याच्याबाबत आम्हाला एक प्रश्न विचारला होता. त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. जर तुम्हाला तुमच्या घराला जर कोणाची नजर लागली असेल तर ती कशी काढायची, त्याची सोपी पद्धत काय, हेच मी या व्हिडिओतून सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचा असल्यामुळे 100% पूर्ण पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर नजर लागणे हा प्रकार सर्वसामान्य आहे. कोणाचीही नजर तुम्हाला कधी केव्हाही कुठेही लागू शकते. असं नाही की तुम्हाला घरातच नजर लागेल, कधी कधी बाहेर लागते, कामाच्या ठिकाणी लागते, शिक्षणाच्या ठिकाणी लागते, व्यापाराच्या व्यवसायाच्या कुठेही तुम्हाला नजर लागू शकते. मग ती नजर काढण्याकरिता तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो. मंडळी, काचेचा ग्लास घ्यायचा, बघा काचेचा, पारदर्शक काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये आयोडीन नमक टाकायचं, नमक, आणि त्याच्यामध्ये थोडासा भीमसेन कापुराचा तुकडा टाकायचा आणि तो ग्लास आपल्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा. कधी ठेवायचा? संध्याकाळी 4 वाजता आपल्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यावरती ठेवायचा आणि रात्रभर तो ग्लास आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये राहील. आणि त्या ग्लासामध्ये जर पाणी झालं असेल दुसऱ्या दिवशी तर समजायचं आपल्या घरातली नजर उतरली, आणि नसं झालं पाणी तर तसा तो ग्लास ईशान्य कोपऱ्यात राहू द्यायचा. आणि ज्या दिवशी त्या मिठाचं पाणी होईल त्या दिवशी तो ग्लास काढायचा आणि ते पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये विसर्जित करायचं. अशा पद्धतीने तुमच्या घरातला नजरदोष त्या ठिकाणी कायमचा दूर होतो. असं तुम्ही वारंवार करत चाला. कोणत्याही वारी कधीही करू शकता, काही विषय नाही. फक्त मिठाचं पाणी झालं तर समजायचं तुमचा नजरदोष संपलेला आहे, आणि नाही झालं तर समजायचं तुम्हाला नजरदोष नाही आहे. त्याच्यामुळे साधी सोपी पद्धत तुम्हीसुद्धा शिका आणि दुसऱ्यांनासुद्धा सांगा. तर मंडळी, मिठाचा गुणधर्म आहे की आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आकर्षित करतं. त्याच्यामुळे मिठाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मीठ जसं जेवणाची चव वाढवतं तसं जीवन जगत असताना आपल्या जीवनाची सुद्धा चव वाढवण्याचं काम मीठ करत असतं. त्याच्यामुळे मंडळी, हा उपाय तुम्ही घरी नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.